वाशिम शहरापासून 6 किलोमीटर अंतरावर वांगी हे गाव आहे। इथली बहुतांश शेती कोरडवाहू आहे। या गावात 90% अधिक शेतकरी पारंपरिक पद्धतीने सोयाबीनची पेरणी करतात। वांगी इथल्या भागवत भोयर यांच्याकडे वडिलोपार्जित 18 एकर कोरडवाहू शेती आहे। ते पारंपरिक पद्धतीने सोयाबीनची पेरणी करत असत। त्यापासून त्यांना एकरी 7 ते 8 क्विंटल उत्पादन मिळत असे। वाढत्या उत्पादन खर्चामुळे त्यांना शेती परवडेनाशी झाली। मात्र त्यांना शेतीत नवनवे प्रयोग करण्याची आवड असल्याने ते नेहमी साम टीव्हीवरील ॲग्रोवन पाहत असत। तसंच दैनिक ॲग्रोवनही ते नियमितपणे वाचतात। गेल्या वर्षी त्यांनी साम टीव्हीवर ॲग्रोवनमध्ये यवतमाळ जिल्ह्यातल्या रवी बोंपिलवार यांची लागवड पद्धतीने केलेल्या सोयाबीन शेतीची यशोगाथा त्यांनी पाहिली। यशोगाथा पाहिल्यानंतर त्यांनी हिवरा संगम इथं जाऊन रवी बोंपिलवार यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडून सोयाबीनच्या लागवडीची माहिती घेतली। माहिती घेतल्यानंतर त्यांनी यावर्षी 5 एकरावर सोयाबीनची लागवड केली आहे। गेल्या वर्षी आपल्या ॲग्रोवनमध्ये साम टीव्हीच्या माध्यमातून मी रवी बोंपिलवार यांची बातमी वाचली आणि ती पाहायला पण सुद्धा गेलेलो होतो। म्हणून ते माझ्या लक्षात नाही आलं की काहीतरी आपण नवं वेगळं करून पाहायला पाहिजे। हे काय नेहमी तेच आपण करायचं शेतीत नाही। त्या पद्धतीनं मी आपलं एक कुदरत जातीचं नवीन सोयाबीन आलेलं आहे। त्या जातीच्या सोयाबीनची मी लागवड केलेली आहे। ती एकरी 6 ते 7 किलोपर्यंत सोयाबीन लागलेलं आहे आणि 1 ते 1.5 फुटापर्यंत मी त्याची लागवड केलेली आहे। तर त्याला मी सुरुवातीला आपलं 20-20-13 आणि त्यांनी एक आपली बायोजामची बॅग असं एकरी 1 पोतं मिसळून खत दिलेलं आहे। भागवत भोयर यांनी 5 एकरमध्ये 10 ट्रॉली शेणखताचा वापर केलाय। त्यानंतर जून महिन्यात 1 फूट बाय 1.5 फुटावर सोयाबीनची लागवड केली आहे। लागवडीनंतर त्यांनी 4 पोतं DAP आणि 4 बॅग बायोझिनचा डोस दिला। तसंच आवश्यकतेनुसार फवारण्या केल्या। यावर्षी वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यानं त्यांना खताचा दुसरा डोस देता आला नाही। 5 एकरासाठी त्यांना 23 किलो बियाणं लागलं। आता हे सोयाबीन 23 किलोले आपण जर आता या रानातने जर पेरलं असतं तर आपल्याला कमीत कमी 4 बॅग लागल्या असत्या। तर आपल्याला 23 किलो सोयाबीन लागले आणि 23 किलो सोयाबीन आणि 4 पोते खत दिलं आपण। आता 23 किलो सोयाबीन म्हणजे एक बॅगही नाही ती। तर त्याचा जर खर्चाचा आपण कॅल्क्युलेशन करून जर काढलं तर आपल्याला किती येणार हे खर्च? त्या बियाची किंमत किती लागणार होती? 2 ते 2.5 हजार रुपयाच्या बियातनी ते हे सोयाबीनचे लागवड झालेले आहे। हे जर आपण केलं असतं तर ते आपल्याला आजच्या आता बाजारभाव तर माहीतच आहेत सर्वांना कसे आहेत। ते 2,000 रुपये बॅग म्हणलं तर 8,000 रुपयाचं बीज झालं होतं। तर यातनी मजुराचा खर्च लागते जास्त, हे अशी एक लोकांची भावना झालेली आहे। तर ज्याले जसं करता येईल तसं आज आता टोकन पद्धतीनं शेतीतने आपले पेरणी यंत्र निघालेले आहे। तर त्या पद्धतीने बी 15 एकरी 1.5 बाय 1 वर म्हणा तुम्ही जसं ठेवायचं तुम्हाला तसं त्या पद्धतीनं 1.5 बाय 1 वर जरी त्याची पेरणी केली तरी चालते। भागवत यांना 5 एकरातल्या सोयाबीनपासून सरासरी 75 क्विंटल उत्पादन मिळणार आहे। तर उर्वरित 13 एकरातही त्यांनी पारंपरिक पद्धतीने सोयाबीनची लागवड केली असून त्यातून त्यांना फक्त 40 क्विंटल सोयाबीनच्या उत्पादनाची अपेक्षा आहे। यावर्षी वाशिम जिल्ह्यात जास्त पाऊस झाला असला तरी 5 एकरातल्या सोयाबीनवर फारसा फरक पडला नाही। आधुनिक पद्धतीने सोयाबीनची लागवड केल्यानं एका झाडाला 250 ते 450 शेंगा लागल्या आहेत। आता एका झाडाला 350 ते 400, 200पासून 450 पर्यंत शेंगा आहे एका झाडाला। तर मी एक 335ची आपली लागवड केलेली होती। तर त्या सोयाबीनला मला 15चा ॲव्हरेज आलेला आहे। एका एकरातलं सोयाबीन मी काढलं आणि आता हे 4 एकर अजून काढायचं बाकी आहे। तर यातनी महातरी हिशोबानं 15च्या पुढे यायला पाहिजे असा एक महा अंदाज आहे। भागवत भोयर यांना 5 एकरातल्या सोयाबीनपासून चांगलं उत्पादन मिळत असल्यानं त्यांनी साम टीव्हीचे आभार मानलेत। वेळात वेळ काढून शेतकऱ्यांनी साम टीव्हीवरील ॲग्रोवन बघावं असा सल्ला ते देतात। तसंच भोयर हे वेळोवेळी कृषी अधिकाऱ्यांचं मार्गदर्शनही घेतात। त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सोयाबीन पिकांचं व्यवस्थापन केल्यानं उत्पादनात वाढ झाली आहे। एक कार्यक्रमातनी नवीन काही ना काहीतरी भेटते। नवीन टेक्निकल हे काळ आधुनिक पद्धतीचा आलेला आहे आणि नवीन टेक्निकलचा काळ आलेला आहे। त्यानुसार आपापल्या पद्धतीनं ज्याला जसं साध्य होईल त्यानुसार थोडंसं टाईम काढून हे पाहायला पाहिजे। आज या ॲग्रोवन सकाळनं जेवढी प्रगती शेतकऱ्याची होईल तेवढी आज तरी मला नाही वाटत की दुसऱ्या कोणत्या तरी चॅनलनं होईल। म्हणून आज त्याचा प्रत्येक शेतकऱ्यासाठी उपक्रम जे निघालेला आहे सरकारचा असो किंवा शेतकऱ्याचा असो त्यानुसार त्यानं शेतकऱ्याचा प्रत्येक कार्यक्रम दाखवलेला आहे आणि दाखवाच लागले तर त्याला मला तर वाटते शालूट मारायला पाहिजे। सोयाबीनच्या एका झाडाला 250 ते 300 शेंगा लागलेल्या असून या संभाव्य ह्यांचा ॲव्हरेज जवळपास 15 ते 20 क्विंटलपर्यंत एकरी येऊ शकते। भागवत भोयर यांचा आदर्श प्रत्येक शेतकऱ्यानं घेतला पाहिजेत आणि अशा पद्धतीनं जर सोयाबीनची लागवड केली तर भविष्यात उत्पादनात वाढ येऊ शकते। विदर्भातील शेती कोरडवाहू असल्यानं परवडत नाही अशी ओरड नेहमीच होत असते।
शेती निसर्गावर अवलंबून असल्यानं उत्पादन आणि उत्पन्नही फारसं मिळत नाही. मात्र भागवत भोयर यांच्याप्रमाणे सोयाबीनची लागवड केल्यास चांगलं उत्पादन घेणं शक्य होणार आहे. गजानन भोयर, साम टीव्ही, वाशिम.